सिमला मिरचीमध्ये बेसन पीठ मिक्स करून तर पहा. व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांनबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी सिमला मिरची घेतलेली आहे. आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने चिरून घ्या. खूप जास्त बारीक चिरून घ्यायची नाही आहे, आपल्याला मोठी मोठी या ठिकाणी सिमला मिरची चिरून घ्यायची आहे. तर इथे मी सगळ्या सिमला मिरच्या चिरून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी सगळ्या सिमला मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1.5 चमचा तेल घालायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. यामध्ये आपण फक्त जिरे वापरलेले आहेत. जिरे तेलामध्ये तडतडल्यानंतर इथे मी छोट्या आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतले होते. तर तेलावरती कांदा घातल्यानंतर आपल्याला कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी कांदा भाजून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही कांद्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. कांदा व्यवस्थित परतला की रेसिपीला छान अशी चव येते. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय बेसिक मसाले घालायचे. इथे मी पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा मिरची पावडर, छोटा 1 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा धना पावडर. कांद्यावरती मसालेसुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मसाले परतल्यानंतर आपण जी सिमला मिरची चिरून घेतली होती ती आपल्याला कांद्यावरती घालायची आहे आणि व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मी कांद्यामध्ये सिमला मिरची व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने सिमला मिरची केली ना तर नको नको म्हणणारे सुद्धा अगदी मागून मागून खातील. मस्त चवीची तयार होते. मीठ घातलं, व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. गॅस आपल्याला या ठिकाणी बारीक करायचा आहे. छान पाहू शकता तुम्ही, छान वाफ बसलेली आहे. त्यानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. तुम्ही म्हणताल आम्हीसुद्धा ही बेसन पीठ घातलेली सिमला मिरची बनवतो. हो, बनवत असाल ना, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून पहा. तर इथे मी थोडं थोडं बेसन पीठ सिमला मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आपल्याला खूप जास्त लगेच घालायचं नाही, कारण बेसन पिठाच्या गाठी होतील. त्यामुळे या ठिकाणी मी थोडं थोडं बेसन पीठ मिक्स करून घेते. या ठिकाणी मी अर्धी वाटी बेसन पिठाचा वापर केलेला आहे. तर थोडं थोडं बेसन पीठ घातल्यानंतर इथे मी सगळं बेसन पीठ घातलेलं आहे आणि छान व्यवस्थित सिमला मिरचीमध्ये मिक्स करून घेते. तुम्ही ही सिमला मिरचीची भाजी सकाळच्या टिफिनला सुद्धा अगदी झटपट देऊ शकता. बेसन पीठ मिक्स केलं की त्यावरती आपल्याला परत झाकण ठेवायचे आणि छान त्याला दणदणीत अशी वाफ घ्यायची आहे, म्हणजे बेसन पीठ व्यवस्थित शिजलं जाईल. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, मस्त अशी वाफ बसलेली आहे. बेसन पीठसुद्धा शिजलेलं आहे. तर परत एकदा या ठिकाणी मी मिक्स करून घेते. करायला सुद्धा अगदी सोपे आहे, पण खायला अगदी टेस्टी आहे बरं का. त्यानंतर आपल्याला चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते. मस्त आपली गरमागरम बेसन पिठामधली सिमला मिरची तयार झालेली आहे. भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा तुम्ही तोंडी लावू शकता.
तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय.